तुम्हाला सांगितलं आपण साहेबासाठी आपण काय सर्वप्रथम उपस्थित सर्व मंचासमोर बसलेल्या सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि सर्वांना नमस्कार। आज 6 जानेवारी म्हणजेच मराठी पत्रकाराचे जनक आचार्य जयंती, त्यांच्या या जयंती दिनाचा मराठी पत्रकार क्षेत्रामध्ये त्यांचं अनमोल असं योगदान अधोरेखित व्हावं यासाठी दरवर्षी भारत देशामध्ये 6 जानेवारी हा राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। त्याच पत्रकार दिनाचा औचित्य साधून मंगळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी विचारमंचावरती उपस्थित असणारे मंगळा तहसील कार्यालय सन्माननीय श्री मदनजी जाधव साहेब, मंगळा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे विद्यमान चेअरमन श्री संत रामाजी शिवराचे युवा संचालक सन्माननीय श्री सिद्धेश्वरजी अवकारे सरकार, त्याचबरोबर ग्रामपंचायत रामाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सन्माननीय श्री जमीरबाई सुतार, उपसरपंच सन्माननीय श्री संजयजी जगताप, मंगळा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट दत्तात्रयजी तोडकरी साहेब, मंगळा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्राध्यापक शिवाजीराव पुजारी सर, ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय अवधूत सर, त्याचबरोबर मंगळा तालुका पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय दावलभाई इनामदार, या सर्व मान्यवरांचं आपण सर्वांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो। आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड आमचे मार्गदर्शक सन्माननीय देवरावजी मोरे यांनी मांडावी अशी आपण सर्वांच्या वतीने पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले सर्व पत्रकार आपल्या सर्वांच्या वतीनं मी मंगळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार माननीय मदनजी जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण अध्यक्षपद स्वीकारावे। मंगळा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय प्रमोदजी बिलोड यांनी अनुमोदन द्यावं। मांडलेल्या अध्यक्षीय सूचनेस आमच्या पत्रकार संघाच्या वतीने मी पूर्ण अनुमोदन देत आहे। धन्यवाद। यानंतर पत्रकार दिनाची या दिनाची नेमकी पार्श्वभूमी, मंगळा तालुका पत्रकार संघाचा वर्षभरातील कार्याचा अभाव आपल्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून मांडण्यासाठी मी मंगळा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ सन्माननीय श्री ॲडव्होकेट दत्तात्रयजी तोडकरी साहेबांना विनंती करतो की नियोजित कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी मांडावं। मंगळा तालुका पत्रकार संघाचे यावर्षीच्या पत्रकार पुरस्कार कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगळा तहसीलचे तहसीलदार मदन जाधव साहेब, प्रमुख पाहुणे माननीय मोरे साहेब, मोरे नावाचे मंगळा तालुका पत्रकार संघ 1999 पासून कार्यरत आहे। आजपर्यंत प्रत्येक वर्षी अध्यक्ष बदलाची परंपरा आम्ही 99 पासून सुरुवात केलेली आहे। प्रत्येक नवीन चेहऱ्याला संधी देणं हे पत्रकार संघानं 99 पासून जोपासलं। प्रत्येक वर्षी जे अध्यक्ष होतात त्यांना काय कार्यक्रम ठरवून दिलेले जातात आणि ते कार्यक्रम निश्चितपणानं आतापर्यंत पार पाडत आलेले। सुरुवातीच्या काळापासून स्पर्धा परीक्षा असू द्या, मोफत नेत्रनिदान शिबिर असू द्या, चष्मे वाटप असू द्या, आरोग्याचं शिबिर, जनावरांच्या आरोग्याचं शिबिर असू द्या, आतापर्यंत वेगवेगळे कार्यक्रम आपण नेहमी घेत आहोत। वृक्षारोपणाचा कार्यक्रम 2-3 वर्ष चांगल्या पद्धतीने घेतला। सगळ्यांच्या प्रयत्नातून हा पत्रकार भवन हे आम्हाला प्राप्त झालं। पत्रकार भवन मिळाल्यापासून वर्षभराचे जे काही कार्यक्रम होतात त्यातील जे आउटडोअर कार्यक्रम असतात ते बाहेर आम्ही ग्रामीण भागात घेतो, पण जो इनडोअर कार्यक्रम असेल तो नेहमी पत्रकार भवन मध्येच होतो। इथून पुढे पत्रकार परिषद
कायमस्वरूपी आपण पत्रकार भवनमध्ये घेण्याचा एक नव्या पद्धतीची योजना किंवा उपक्रम नवीन जे अध्यक्ष होतील त्यांनी आता राबवावी अशी मी इच्छा व्यक्त करतो. गेल्या 25 वर्षामध्ये पत्रकार संघाची भरभराटी होत आहे. प्रत्येक वर्षी 3-4 सभासद आमचे नेहमी वाढतात. पत्रकार हा पहिल्यांदा मंगळा शहरापुरताच मर्यादित होता, परंतु ह्या अर्धा वर्षाच्या कालावधीमध्ये मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात आता तर जवळजवळ प्रत्येक गावात 1 किंवा 2 पत्रकारांची संख्या साथ झालेली आहे. आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागातील बातम्यांना जे बातम्या पहिल्यांदा प्रसिद्ध लवकर होत नव्हत्या, बातमी दिल्या तर 3 दिवस 4 दिवस 5 दिवस लागायचं, पण आता 1 ते 2 दिवसात दुसऱ्याच दिवशी बातमी पेपरमध्ये प्रसिद्ध होते. लाईव्ह मीडिया अतिशय फास्ट आहे, पण तो पुसून जातो. आजची बातमी व्हॉट्सअपला आलेली किंवा लाईव्ह मीडिया आलेली, टीव्हीला आलेली उद्याच्याला दिसत नाही. पण पेपर मीडियामधून जी बातमी आहे ती वर्षानुवर्ष बातमी आपल्याला कधीही मागची बातमी जरी वाचायची असेल तर आपण तो पेपर काढला तर ती आपल्याला बातमी वाचायला मिळते. आणि आमच्याकडे पत्रकारिता करणारे बरेचसे पत्रकार, लाईव्ह मीडियाचे पत्रकार कमी आहेत आमच्याकडे आणि पेपरच्या माध्यमातून पत्रकारिता करणारे पत्रकार जास्त आहेत. आणि म्हणून समाजात जे काही चांगले गुण असतील, वाईट ज्या घटना घडलेल्या असतील त्या लगेचच वेचून काढायच्या आणि दुसऱ्या दिवशी पेपरला द्यायच्या. अतिशय चांगल्या पद्धतीने पत्रकार चाललेले आहे. आमच्या पत्रकारिता वेटीस कुणाला धरत नाही सर. आजपर्यंत मंगळवेढा तालुक्याचा रेकॉर्ड आहे की कुठल्या तरी अधिकाऱ्याकडे वेटीस धरलं आणि त्याच्याकडून काही खंडणी मागितली, असं आतापर्यंत आमच्या पत्रकारितामध्ये कधीही घडलेलं नाही. जे आपण बाहेरच्या तालुक्यात वगैरे काही ठिकाणी बघतो, पण अशी घटना मंगळवेढ्यात घडली नाही. त्यामुळे मंगळवेढा एक चांगला वारसा पत्रकाराला आहे आणि हाच वारसा, असाच वारसा आपण इथून पुढे जोपासूया. इथून पुढे आता ही चालू वर्ष आपलं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. ह्या वर्षी वर्षभर पत्रकार संघाचे पुढच्या वर्षी भरगतचा कार्यक्रम 1 वर्षभर चालतील. त्यासाठी आता जे आम्ही अध्यक्ष करतो तो अतिशय सडेतोड आणि तळमळीनं काम करणारा अध्यक्ष या आगामी 1-2 वर्षासाठी राहील. एवढं करून माझे 2 मिनिटं सांगतो. नीडर आणि सजग पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाची व्यथानी अवस्था मांडत असताना कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकाराला बळी न पाडता पत्रकारिता कशी असावी याची नैतिक मूल्य आपण आपल्या प्रास्ताविकात या ठिकाणी मांडली. सौरगेच्या विधायी विचारांची मोठ बांधून मंगळवेढा तालुक्यातील सर्वच पत्रकारांना आपल्या एका विचाराला प्रेरित करणारं व्यक्तिमत्व म्हणजे या पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि संस्थापक सन्मान्य दिगंबर भगरे यांच्या विचारांखाली आणि त्यांच्या छत्रछायेखाली पत्रकार संघ कशा पद्धतीने वर्षभर विधायी कार्यक्रमाची मेजवानी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवत असतो याचाही मौलिक मंत्र मांडला. यानंतर आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी दर्पणकार बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी आपण पुढील नियोजित कार्यक्रमास प्रारंभ करत आहोत. मंगळवेढा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री रणजित माने साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पूजन करावं. दादा माझ्या देश जेवढ्या तेवढी सगळी असायला मला उभा केलं, मला असं असं नको आहे. तर मग सर काय सांगा प्रसाद डावरे पुढे कार्यक्रमाप्रसंगी मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय तहसीलदार साहेबांचा यथोचित सन्मान, मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे संस्थापक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्मानित दिगंबर भगरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न. यानंतर मंगळवेढा तालुका सहकारी क्रेडिट विक्री संघाचे विद्यमान चेअरमन
पोलीस स्टेशनची कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सन्माननीय माने साहेबांचा सन्मान या ठिकाणी सन्माननीय नवल इनामदार यांच्याशी उपस्थित केली. यानंतर मंगळा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे विद्यमान चेअरमन श्री संत रामाजी शुगर सेवा संचालक सन्माननीय सिद्धेश्वरजी अवताडे सरकार यांचा यशोचित सन्मान सन्माननीय प्राध्यापक मंगळा तालुका पत्रकार संघाच्या भौतिक सोयी आणि सुविधा परिपूर्ण होण्यासाठी ज्यांचं नेहमीच योगदान राहतं असे कार्यतत्पर सरपंच सन्माननीय जमीरभाई इनामदार जमीरभाई सुतार यांचा सत्कार या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ सन्माननीय सरपंच महोदय यांचा सन्मान ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते होतो आहे. यानंतर मंचावरती उपस्थित असणारे ग्रामपंचायत अहमदनगर या स्थानिक स्वराज्य संस्थेचे उपसरपंच सन्मानित संजयजी जगताप साहेब यांचा सन्मान माजी उपसरपंच ऍडव्होकेट दत्तात्रय तोडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते काम केलं. यानंतर चालू वर्षामध्ये मंगळा तालुका पत्रकार संघाची धुरा यशस्वीपणे सांभाळून सर्व पत्रकारांचे न्याय व हक्कांसाठी योगदान खर्च घालणारे पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सन्माननीय दाऊदभाई इनामदार यांचा यथोचित सन्मान त्या ठिकाणी संपन्न होतो आहे. थोडस इकडे धन्यवाद. पुरस्कार मंडळीचे उचित सन्मान या ठिकाणी संपूर्ण झाले. इतर सर्व सदस्यांचं पत्रकार बांधवांचं शाब्दिक सन्मान यानंतर असं म्हटलं जातं की यशस्वी माणसं वेगळं काहीच करत नाही, पण जे करतात ते थोडंसं वेगळेपणा करतात. पत्रकारी क्षेत्रामध्ये सुद्धा नैतिक मूल्य जपत असताना आपण सुद्धा समाजाच्या उपयोगी आलं पाहिजे हा विचार मुळाशी बाळगले. 2024 या वर्षामध्ये अतिशय वाईट असं कार्य करणाऱ्या 2 पत्रकार बांधवांचा मंगळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी आदर्श पत्रकार या पुरस्काराचा संपन्न होतो आहे. सर्वप्रथम पत्रकार स्वर्गीय अनंत तांबट स्मृती पुरस्कार आदर्श पत्रकार सन्माननीय शंकरजी संताळ यांना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. साहेबांना विनंती आहे आपल्या निवासी या आदर्श पत्रकार सन्मान आपण या ठिकाणी करून त्यांच्या पुढील कार्यवाटचालीस शुभेच्छा व्यक्त करा. यानंतर पुरस्काराचे दुसरे मानकरी बिहार न्यूज सोलापूरचे मंगळा तालुका प्रतिनिधी युवा पत्रकार सन्माननीय सचिनजी हेंबाडे यांनाही 2024 चा आदर्श युवा पत्रकार हा पुरस्कार मंगळा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सन्माननीय सरकार महोदय यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वितरित केला जातो. स्वागत करून आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय आज 6 जानेवारी पत्रकार दिन. 6 जानेवारी हा दिवस बाळशास्त्री आंबेडकरांचा जन्मदिवस. 6 जानेवारी 1812 त्याचप्रमाणे त्यांनी 1832
म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी इंग्रजांच्या काळामध्ये त्यांनी पहिलं मराठी साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केलं आणि त्यात आणखी सांगायचं म्हणजे इंग्रजांच्या काळात मराठी इंग्रजी वृत्तपत्र 1780च्या सुमाराला सुरू झालं आणि हे व्हायला मराठी वृत्तपत्र सुरू व्हायला तेवढा कालावधी लोटला गेला. परंतु त्या सत्तेच्या विरोधात आवाज उठवणार मराठी साप्ताहिक वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकरांनी सुरुवात केली. आज आपण शेवटी जे पत्रकार बंधू आहात, आपण एकत्र काम करतोय, कुठेतरी त्यांच्या परंपरेतनंच तुम्ही हे काम करत आहात. आज त्यांचा जन्मदिवस आणि पत्रकार दिन आपण साजरा करतोय, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आता ॲडव्होकेट तोडकरे सरांनी मंगळवेढ्याच्या पत्रकारितेबद्दल सांगितले की 99 साली ही आपला संघ स्थापन झाला आणि खरंच म्हणजे मी अनुभवतो स्वतः, माझे 2 वर्ष पूर्ण झाले. मंगळवेढ्यातले पत्रकार सरांनी सांगितलं की इथं कोणी असं खंडणी मारणारा किंवा त्रास देणारा कोणी पत्रकार किंवा असं वेगळा काहीतरी हक्क धरणारा खरंच कोणी पत्रकार आपल्या मंगळवेढ्यात नाही. हे मी अगदी मला लिहून मागितलं तर मी लिहून घेऊ शकतो ही गोष्ट. आणि खरंच आनंद वाटला. आमचे मार्गदर्शक मित्र श्री दिगंबरजी बगरे, दावणजी नंतर सगळ्यांचं नाव घेत नाही, सगळ्यांनी म्हणजे एक लहान भावासारखं मला सांभाळलं. मी नवीन आलो होतो आणि माझी पहिली पोस्टिंग होती मंगळवेढा. तुम्ही काम करताना काही चुका वगैरे होत असतात, तुम्ही अगदी लहान भावासारखं सांभाळून घेतलं, तुमचा कायमचा आभारी आहे. दुसरं एक असं सांगायचा विषय होता की आज आपण 6 वाजता आपण पत्रकारिता साजरा करतोय मंगळवेढा सांगायचं असं आहे की आज संध्याकाळी 6 वाजता आपण पत्रकार पोलीस ठाण्याचा कार्यक्रम आयोजित केलाय. परंतु अचानक छगन भुजबळ साहेबांचा उमेश रॅलीचा बंदोबस्त आहे. तो कार्यक्रम त्यांच्या सांगण्याचं 3 वाजता आहे. तो जर समजा थोडासा लेट सुरू आला आणि थोडा लेट संपला, मी पंढरपूर निघताना आपल्याला संपर्क करतो. आजच 6 जानेवारी सुट्टी मध्ये. आता काल मला कोणीतरी सांगितलं की म्हणजे आपण वाढदिवस दिवशी काय साजरा करायचा, दिवाळी आता साजरी करून उपयोग नाही. एक फिलिंगचा दिवस महत्वाचा आहे. आज कार्यक्रम 100% करू. त्यानंतर अजून सांगतो जेवणाचा कार्यक्रम आजच करायचा होता, परंतु बऱ्याच जणांचं म्हणून शनिवारी आज आपण कार्यक्रम करून घेऊ आणि जेवणाचा कार्यक्रम तुम्ही ज्यावेळेस सांगताल सगळ्यांच्या सर्वांमध्ये सर्वांनी हा निरोप काय राहिले का म्हणा. पुन्हा एकदा सांगतो, लिंक तुटली. सगळ्या पत्रकार बंधूंनी अगदी लहान भावासारखं सांभाळलं 2 वर्ष. कुणी असं वेगळी वागणूक दिली नाही. हा एक नवीन अधिकारी आलाय. आमच्या आपण 4 चुका होत असतात कामाच्या ओघामध्ये. काहीतरी करायचं म्हणलं तर काहीतरी होणार नाही. काहीच नाही केलं तर काहीच चूक होणार नाही. तरी सुद्धा सगळ्यांनी लहान भावासारखं सांभाळलं. मंगळवेढ्यातला अनुभव खरंच न विसरता येण्यासारखा आहे. सर्वांचा आभारी. धन्यवाद. कायदा आणि सुव्यवस्था याचं संतुलन साधत असताना शक्यावधीतील संवेदनशील माणूस पत्रकारांच्या हातात आलेलो समन्वयाचं कार्य निभावत असताना मंगळवेढ्याचा संतुलन प्रत्येक घटक आपल्या सोबतीला नेहमीच राहील त्याची शाश्वती भागाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला व्यक्त करतो. त्यानंतर त्यांचं नुकतंच मंचावरती आगमन झालं असे श्री विठ्ठल शुगरचे विद्यमान चेअरमन, ज्यांच्याबद्दल नेहमीच म्हणताना आदर आणि अभिमान वाटतो. कारखाना चालवणारा माणूस आणि माणसं जगवणारा चेअरमन म्हणून भारत देशामध्ये ओळख आहे असे सन्माननीय आबासाहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय अवधूत सरांच्या शुभास्ते या ठिकाणी आबाचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. धन्यवाद. यानंतर शिवाजीराव काळुंके सर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संघाच्या वतीने संपन्न होतो आहे. सन्माननीय मोरे सरांना विनंती आहे की आपण आदरणीय काळुंके सरांचं स्वागत सन्मान या ठिकाणी करावं. प्रसंगी सन्माननीय आबासाहेबांना विनंती आहे की आपण उपस्थित पत्रकारांना बाळशास्त्री जांभेकर यांच्या
आज जयंतीना पत्रकार दिन आपण सालाबादप्रमाणे साजरा करतो आणि या पत्रकार दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मार्गदर्शक शिवाजीराव काळुंगे सर, आमचे सहकारी मित्र सिद्धेश्वर अवताडे, शिंदे साहेब, सर्वच आता संघाचे अध्यक्ष, सर्वच पत्रकार बंधू, तहसीलदार साहेब, सर्व उपस्थित पत्रकार बांधव. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो आणि या पत्रकारितेला धार देण्याचं काम आज आपण बघितलं तर राजकीय असेल, सामाजिक असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये पत्रकारितेचं नाव घेतल्यानंतर एक अभिमानानं आणि आदरानं त्या ठिकाणी त्यांच्यावर बघितलं जातं आणि पत्रकारितेतून पॉझिटिव्ह हा आणि एखाद्या बातमीतला एखाद्यावर होणारा अन्याय देखील त्यातून मांडला जातो. त्या सर्वसामान्यांचा आवाज बनून जी समस्या आहे ती समस्याला त्या ठिकाणी वाट फोडण्याचं काम पत्रकारिता करते आणि त्या पत्रकारितेतून या समाजाचं भलं व्हावं, त्या माझ्या शहराचं भलं व्हावं, माझ्या राज्याचं भलं व्हावं, त्या दृष्टिकोनातून पत्रकारितेतून एक राज्यभर जे सहकारी असतील, नेते मंडळी असतील, विविध क्षेत्रामध्ये ज्या काही चुका होत आहेत त्याच्यावरती अंकुश ठेवणं असेल आणि मग या माध्यमातून योग्य त्या पद्धतीने न्याय मिळवून देण्यासाठी हे पत्रकार बांधव आमचे अहोरात्र कष्ट करतात, अहोरात्र पळतात. आपल्याला एक व्हिडिओ सगळ्यांना बघायला मिळत असेल, मॅरेथॉनची स्पर्धा असती आणि त्या मॅरेथॉनच्या स्पर्धेबरोबर एक तो कॅमेरावाला पळत असतो त्याच्याबरोबर, म्हणजे तो मॅरेथॉनच्या देखील पुढं पळू शकतो तो कॅमेरा घेऊन. अशी जी ती काही क्लिप आहे त्यातून आपण त्या आमच्यासारख्या सर्व समाजामध्ये घटक काम करणारे, मग पोलीस बांधव असतील, तहसीलदार साहेब असतील, आमच्यासाठी नेते मंडळी असतील, आमच्या देखील पुढचा विचार करून तुम्ही आमच्या देखील पुढे धावता आणि त्या माध्यमातून आम्हाला देखील त्या ठिकाणी नेमकं चुकतंय कुठं आणि बरोबर कुठं आणि योग्य कोणत्या दिशेनं जायला पाहिजे त्याचं मार्गदर्शन आपल्या माध्यमातून नेहमी आम्हाला मिळतं. आणि आमच्या आयुष्यामध्ये, माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये पत्रकारांच्या मुळे आजपर्यंत इथपर्यंत घडलो. कारण मी कसा आहे हे तुम्ही समाजाला सांगितल्याशिवाय समाजाला कळत नाही आणि मी कसा आहे हे तुम्ही सांगितल्यामुळं आज त्या ठिकाणी मला काम करण्याची संधी या निमित्तानं मिळते. आपल्याला सगळ्यांना खूप खूप पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि आज संध्याकाळी आम्ही आता साहेब म्हणत होते पंढरपूरनं कार्यक्रम संपला की इकडे या, मला थोडी मी आपल्याला त्या निमित्ताने इन्व्हाइट देखील करतोय की आजपर्यंत पत्रकारांनी नेत्यांच्या मुलाखती घेतल्यात, परंतु आम्ही आज एक वेगळा प्रयोग करतोय की मी पत्रकारांची मुलाखत घेतोय संध्याकाळी आणि तो कार्यक्रम ओबीसी 6 वाजता संपेल, 7ला संपेल आणि 7 नंतर आम्ही तो कार्यक्रम आयोजित केलाय. तर आपण सगळेजण त्याला आलात तर खूप आनंद होईल आणि नवीन आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल आणि पत्रकारांना बोलतं करण्याचा आम्ही त्यात प्रयोग करतोय. आणि काही ठराविक ज्येष्ठ पत्रकार आपण त्यात घेतले जेणेकरून ह्या वर्षी सुरू झालं तर भविष्यात सगळ्याला त्या माध्यमातून करता येईल आणि आपल्याला नेमके प्रश्न काय आहेत आणि त्या प्रश्नाला आपल्याला उकल कशी मिळेल. कारण आपल्याला गेल्या कित्येक वर्षाचा अनुभव आहे की पत्रकारितेतला आजपर्यंतची मन की बात होती पण पत्रकार परिषद होत नाही. हे जे काय आज आपण बघतोय की देशापुढचा इतिहास हा बदलण्याच्या गोष्टी होत आहेत, तर त्याला आपल्याला कुठेतरी भविष्यामध्ये परत एकदा लोकशाहीचा चौथा खांब म्हणून त्याला बळकटी देणं महत्वाचे आहे. मला खरं तर उशीर झालाय आणि मी लवकर जातोय, माझ्या चुलत्यांचं वर्षात असल्यामुळे आपली सर्वांची शुभेच्छा देऊन मी रजा घेतो आणि आपल्या सर्वांना संध्याकाळी आपण कार्यक्रमाला यावं आमंत्रण देतो. त्याच योगायोगानं सरांच्या 75वीच्या कार्यक्रमाला पवार साहेब देखील 19 तारखेला येत आहेत आणि सरांच्या उद्घाटन, कट्टे सरांच्या तिथं उद्घाटन आणि असा कार्यक्रम त्या दिवशी सांगोला आणि मंगळला दिवसभर आणि नंतर सोलापूरला मुक्कामी साहेब जात आहेत. त्यामुळे त्या कार्यक्रमाला देखील येत आहेत. त्याचं नियोजन आम्ही आज केलंय आणि त्या निमित्तानं सरांची 75वी अमृत महोत्सव आणि रौप्य संस्थेचा महोत्सव या साजरा करण्यासाठी सर्व नेते मंडळी येत आहेत. तर मी आपल्या सर्वांना
रजा घेतो आणि आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला या ठिकाणी मान सन्मान दिला, सत्कार केला, याने संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद. घ्या यानंतर माझी शुभेच्छा सन्माननीय सरकार महोदयांना विनंती आहे. सर्वप्रथम सर्व पत्रकारांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. आणि आज या पत्रकार दिनाच्या निमित्ताने इथे उपस्थित असणारे आपल्या मंगळा तहसील कार्यालयाचे कर्तव्यदक्ष तहसीलदार जाधव साहेब, मंगळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माने रणजित माने साहेब, धनश्री परिवाराचे संस्थापक मान्य काळुंगे सर, आमच्या दामाजीनगरचे प्रथम नागरिक जमीरभाई सुतार, आमच्या दामाजीनगरचे उपसरपंच संजयजी जगताप, पत्रकार संघाचे अध्यक्ष दाऊदजी इनामदार, आमचे मार्गदर्शक दिगंबरजी भगरे, आमचे मार्गदर्शक ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट तोडकरी वकील साहेब, या सर्वांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. माझ्या मते 6 जानेवारी 1832 ला जांभेकर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र स्थापना त्यावेळी झाली. त्यांचाच वारसा घेऊन आतापर्यंत सर्व पत्रकार बंधू अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्व समाजातील घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि अशाच पद्धतीनं भविष्यातही पत्रकार बंधूंनी जे अन्याला वाचा फोडण्याचं काम करावं. आणि आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक फुलाची पाकळी म्हणून प्रत्येक वेळी पत्रकार बंधूंना एक कुठेतरी समाजाचं देणं लागते या उक्तीप्रमाणे आम्ही मदत करत आहोत. आणि आत्ताच आपल्या पत्रकार भवनाच्या पाठीमागच्या साईडला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जवळजवळ एक छोटस 3 लाखाचं शौचालय आपण मंजूर केलेलं आहे. आणि इथून पुढच्याही काळात या ग्रामपंचायत आणि कंपाऊंड हे दिलेलं आहे. आणि इथून पुढेही पत्रकार भवनाच्या साईडला जे कंपाऊंड आहे त्याच्या आवारात आपण जवळजवळ 8 ते 10 लाखाचं पेव्हिंग ब्लॉकचा प्रस्ताव दिलेला आहे. आपले पत्रकार माऊली वगैरे त्याचा पाठपुरावा करीत आहेत. ते 5 लाख रुपये मंजूर झाले. आता सध्या 5 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. अजूनही पुढं थोडे मंजूर होऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं खासदार फंडातून मंजूर केलं. आणि इथून पुढेही आमच्या ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली असो किंवा आमच्या माध्यमातून असो एक समाजाचं देणं लागतो. कुठेतरी पत्रकारिता अतिशय चांगल्या पद्धतीने चालावी. इथं या हॉलमध्ये अजून नवनवीन काहीतरी कार्यक्रम चालू घेता यावेत अशा पद्धतीनं आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून सदैव प्रयत्नशील राहतो. आणि इथून पुढच्या काळात असंच सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला हे सहकार्य करावं असं सदिच्छा व्यक्त करतो. आणि परत एकदा सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वसमावेशक समाजकारण आणि सलोख्याचं राजकारण करत असताना सहकाराचा आणि अर्थकारणाचा वारसा आणि वसा घरामध्ये असून सुद्धा पत्रकारांच्या वेळोवेळी काही अडचणी राहून येणारे एक युवा व्यक्तिमत्व म्हणून सन्माननीय सरकार महोदयांकडे संपूर्ण तालुका आशेने बघतो. यानंतरच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष सन्माननीय तहसीलदार साहेबांना विनंती आहे की उपस्थितांना शुभेच्छा.
मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी सुरुवातीला इथं उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव यांना आजच्या या पत्रकार दिनाच्या माझ्याकडून प्रशासनाकडून अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपण सर्वजण इथे एक दीपस्तंभ म्हणून कार्यरत असलेले या तालुक्यामध्ये असेल, शहरामध्ये असेल, वेगवेगळ्या आपल्या गावांमध्ये असेल की तिथल्या जसं आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की जे काही आपल्यातल्या दोष आहेत, त्रुटी आहेत, जिथं मर्मावर बोट ठेवणं म्हणतो आपण, तर ते मर्मावर बोट ठेवण्याचं काम जे आहे ते आपल्यातली ही पत्रकार मंडळी सगळेजण वेळोवेळी करत असतात. खरं तर पत्रकार दिनाच्या दिवशी मला नेहमी म्हणजे जवळजवळ आता प्रशासनात येऊन 11 वर्ष होत आहेत. 11 वर्षातल्या प्रत्येक पत्रकार दिनाला मी जिथं असेल तिथं मी जातोय. तर तिथे गेल्यानंतर मला नेहमी प्रश्न पडतो की तिथे गेल्यानंतर तहसीलदार म्हणून बोलावं की जुना पत्रकार म्हणून बोलावं. कायम तो प्रश्न मला नेहमी पडतो आणि मी तिथल्या लोकांना विचारतो की तुम्ही सांगा कोणत्या अँगलनं बोलतो. म्हणजे ज्या वेळेला आपण एखाद्या खुर्चीवरती बसतो, एखाद्या जबाबदारीच्या पदावरती येतो, त्याचे आयाम वेगळे असतात, त्याचे अँगल्स वेगळे असतात आणि ज्या वेळेला आपण पत्रकारिता करत असतो त्याचे आयाम वेगळे असतात, त्याचे अँगल वेगळे असतात आणि त्या पद्धतीने आपण ते करत असतो. आपण ज्या वेळेला एका ठिकाणी बसतो त्यावेळेला आपल्याला ती बाजू योग्य कशी आहे किंवा अयोग्य कशी आहे ही दिसते. त्याच्या ज्या वेळेला अँगलने आपण विचार करतो त्यावेळेला तिथले काही वेगळेच आयाम असू शकतात. तर तोच प्रश्न मी पण तुम्हाला विचारतो की कुठल्या अँगलनं बोलवते. आज पत्रकार म्हणून बोलतो. अगदी बरोबर. आणि हेच उत्तर मला 11 वर्ष झालं मिळत नाही आणि खूप चांगलं आहे. त्याचं कारण असं सांगतो की आज जे काही तुम्ही मला इथं अध्यक्ष नेमलं किंवा अध्यक्ष म्हणून तुम्ही माझा सन्मान केलात आणि एक तहसीलदार म्हणून जे काही मी पदावरती आहे त्या पाठीमागे फक्त आणि फक्त पत्रकार आहे. पत्रकारिता मी केलेली होती, पत्रकार मी होतो म्हणूनच मी अधिकारी होऊ शकलो हे मला अगदी अभिमानानं सांगावं. त्याचं दुसरं कारण असं आहे की ज्या वेळेला मी राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूला होतो तर साहेबांना माहिती आहे, माने साहेबांना, की इंटरव्ह्यूला ज्या वेळेला होतो त्यावेळेला साधारणतः 26-27 मिनिटाची माझी इंटरव्ह्यू झाली. तर त्यातले कमीत कमी 20-21 मिनिटं फक्त पत्रकारितेवर प्रश्न विचारले होते आणि त्या पत्रकारितेचे प्रश्न झाल्यानंतर मग माझी इतर काही माझा फार्मसी वगैरे झाला होता त्यावरती प्रश्न विचारले. पण पूर्ण बॅचलर ऑफ जर्नलिझम आणि जर्नलिझम करत असताना जे काही तुम्ही केलं त्याच्यावरती आणि जे काही सध्या समाजामध्ये चाललेलं आहे याच्यावरती म्हणजे अगदी माझ्या जे प्रश्नांचा ओघ होता तो अगदी स्वीडन पर्यंत गेलेला होता. स्वीडनचं येतंय का लक्षामध्ये कुठला विषय असू शकतो? त्यावेळेला तो अगदी याच्यामध्ये होता की स्वीडनचे जे पत्रकार होते तर ते काय करत होते की पूर्ण जगभरातल्या ज्या काय म्हणतो आपण त्याला, आपलं जे संरक्षण खातं जे असतं त्या संरक्षण खात्यातल्या ज्या बातम्या आहेत ते बाहेर काढत होते पूर्ण देशभरातल्या, म्हणजे सगळ्या जगातल्या. आणि त्याच्या पाठीमागं म्हणजे ब्रिटनची पोलीस, अमेरिकेची पोलीस सगळेजण त्याच्या पाठीमागे लागलेले होते आणि ते पत्रकार जे होते ते स्वीडनमध्ये जाऊन थांबलेले होते. म्हणजे असं सारखं देश बदलत होते. म्हणजे एक पत्रकार अख्ख्या जगाला कसा कामाला लावू शकतो हे ते उदाहरण होतं आणि त्याच्याबद्दल पण मला त्या इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारलेले होते. त्यातला एक जाता म्हणून म्हणजे आता तो एक प्रसंग आहे आणि योग आहे म्हणून सांगतो की इंटरव्ह्यूला सकाळी समजा 11ला बोलवलेलं होतं आम्हाला आणि जाताना मी मुंबईला लोकल मधून गेलो, माझ्या मित्राच्या घरी थांबलेलो होतो आणि लोकल मधून इंटरव्ह्यूच्या ठिकाणी पोहोचलेलो होतो. तर त्यांनी मला प्रश्न काय विचारला की तुम्ही आता कसे आहात? त्यांना मी सांगितलं की मी लोकल मधून आलो. तर तुम्ही लोकल मधून इथं पोहोचेपर्यंत पत्रकारितेच्या अँगलनं तुम्हाला लोकलमध्ये काय दिसेल आणि त्याच्यावर तुम्ही एखादी बातमी किंवा एखादा आर्टिकल तयार करायचं झालं तर तुम्ही काय कराल, असा प्रश्न विचारला. आता साहेबांना माहिती आहे की ज्यावेळेला आपली इंटरव्ह्यू असते त्यावेळेला इथे बाकीचं जग दिसतच नाही कारण ते जे काही टेन्शन असतं की म्हणजे पूर्व परीक्षा पास करून मुख्य परीक्षा पास करून आपण त्या इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलेला असतो आणि तिथं जर आपल्याला काय झालं तर पुन्हा सापशिडी सारखं पहिल्या पूर्व परीक्षेला यावं लागतं. त्यामुळं तिथपर्यंत पोहोचेपर्यंतचा जो कालावधी असतो तो पूर्ण एक टेन्स मध्ये असतो आपण की आपल्याला काय विचारलं जाईल, कसं विचारलं जाईल, व्यवस्थित होईल का असं. आणि ते लोकलच्या गर्दीमधून जे काही कपडे आपण घातलेले असतात ते सगळे कपडे एकमेकाला घासून उभा राहून सगळे घामाने खराब झालेले असतात. तर अशा स्थितीमध्ये ज्या वेळेला आपण इंटरव्ह्यूला बसतो त्यावेळेला असा काही एखादा प्रश्न येईल हे अपेक्षित नसतं किंवा आपण जी तयारी केलेली असते त्याच्याही पुढचं त्यांनी सुरुवात करतो. जिथं आपली तयारी जाऊन थांबते तिथं त्यांची सुरुवात चालू होते. जे काय आपलं संचित आहे किंवा ज्या काय आतापर्यंत आपण अनुभव केलेला आहे, भोगलेला आहे, हेच आपल्याला तिथं बोलावं. तर त्यांनी तसं एकदम मला विचारल्यानंतर मला क्लिक नाही झालं की आता काय बोलावं. पण एकदम मला सुचलं आणि मी त्यांना सांगितलं की मी आता येत असताना गाडीमध्ये की काही पेन विकणारे होते, काही जण आता ते दगड घेऊन असे वाजवणारे मला काही लोक दिसले ट्रेनमध्ये
आणि मग त्यांची लाईफ कशी आहे, ही मुलं शाळा कशी शिकतात किंवा शिकत का नाही, मग यांची लाईफ कशी आहे, यांचा लाईफ सुधारण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, अशा अँगलने मी आर्टिकल तयार करेन म्हटलं. तर ते त्यांना उत्तर चांगलं वाटलं, म्हणजे अचानक सुचलेलं उत्तर होतं. तर अशी जी मी तुम्हाला सांगितले की जवळजवळ 20-22 मिनिटं जी होती ती पत्रकारितेच्या याच्यावरती प्रश्न माझे झालेले होते आणि त्यामुळेच कदाचित इंटरव्ह्यूमध्ये चांगले मार्क्स पडले आणि नंतर जे फायनल सिलेक्शन झालं त्यामध्ये सिलेक्शन झालं ना आज, त्यामुळे मी तुमच्या समोर उभा आहे. म्हणून मी पुन्हा एकदा म्हणतो की जे काही इथं आहे ते पत्रकार. आता तुम्ही म्हणाला की पत्रकाराच्या अँगलनं बोलावं. मी ज्या वेळेला म्हणजे आमचे पत्रकार हे चालू होतं, बॅचलर ऑफ जर्नलिझम माझं सुरू होतं, तर त्यावेळेला आपले बरेच जे त्यावेळेचे अगदी दिग्गज पत्रकार आहेत ते सेमिनारसाठी किंवा एखाद्या लेक्चरसाठी यायचे. तर त्याच्यामध्ये एकदा कुमार केतकर सर आलेले होते आमच्या लेक्चरला. एक ते लेक्चर जे बलवडी म्हणून गाव आहे सांगली जिल्ह्यातील, तर त्या बलवडीमध्ये त्या याच्यामध्ये झालं होतं ओपनमध्ये, आणि तिथं ते आलेले होते आणि तिथं त्यांचं लेक्चर वगैरे सगळं झालं. लेक्चर झाल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. त्यांना मी सांगितलं की मला मूळ माझा इंटरेस्ट स्पर्धा परीक्षा आहे आणि स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला जे काही लिखाण करावं लागतं, जे काही वाचन करावं लागतं, त्याच्यासाठी म्हणून मी पत्रकारिता केली किंवा करत आहे. तर मला प्रशासनामध्ये पत्रकारितेचा उपयोग कसा होईल, मी ते काय करायला पाहिजे त्यांनी विचारलं. तर ते म्हणाले की प्रशासन आणि पत्रकारिता हे दोन्ही एक जवळच आहे. तू ज्या वेळेला प्रशासनात जाशील त्यावेळेला तुझ्या लक्षात येईल की दोन्ही गोष्टींचा किती एकमेकांशी जवळचा संबंध असतो. त्यामुळे तू जे काही आता करत आहेस ते अगदी चांगल्या पद्धतीने कर आणि त्यांचं एक वाक्य होतं की डीप वाचन कर आणि सर्वांगीण विचार कर. कुठलाही एखादी गोष्ट घेतली तर त्याचा सर्वांगीण म्हणजे संपूर्ण बाजूने विचार करायचा, एकांगी विचार कुठल्याच गोष्टीचा करायचा नाही. आणि त्यांनी त्यावेळेला मला त्यांचं बदलता भारत नावाचं पुस्तक दिलं होतं, अजूनही माझ्याकडे आहे. सकाळी मी इकडे खास तुम्हाला दाखवायला आणण्यासाठी शोधत होतो, ते मला मिळालं नाही लवकर. तर ते एक आठवण आहे. त्याच्यानंतर उत्तम कांबळे सर एकदा आलेले होते. तर उत्तम कांबळे सरांनी त्यांच्या लेक्चरमध्ये असं सांगितलेलं होतं की ते आपल्यासाठी पण सगळ्यांच्यासाठी आवश्यक आहे की आपण पत्रकारिता करतो, आपण रोज वेगवेगळ्या बातम्या लिहितो किंवा एखादा विषय आयरणीवर आणतो, पण ऍज अ पत्रकार म्हणून, ऍज अ वार्ताहर म्हणून ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला आपले जे अनुभव आहेत ते आपण लिहायला शिकलं पाहिजे. आपण काय करतो की फक्त बातमी लिहितो, ती पाठवतो, दुसऱ्या दिवशी ती प्रसिद्ध होते आणि तिसऱ्या दिवशी आपण ती स्वतः विसरून जातो. तर आपण सुद्धा त्यावरती लिहिलं पाहिजे. म्हणजे आपण एखादा विषय घेतलेला असेल तर त्या विषयानं काय परिणाम झाला आणि त्याच्यानंतर पुढे काय काय होत गेलं. म्हणजे उत्तम कांबळे सरांचं जर तुम्ही लिखाण बघितलं तर सगळं त्यांचं जे काय जगलेले आहे तेच त्यांचं लिखाण आहे. आई समजून घेताना असेल किंवा डोंगरावरची काही फुले ही पुस्तकं असतील, ही सगळी तीच आहे की त्यांनी जी काही जगलेले आहेत त्यांचं पत्रकारिता करत असताना ते आपल्यासाठी सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे की आपण जे काही करतोय ते पुस्तक रूपानं कधीतरी यावं, यासाठी आपलं रोजचं जर लिखाण जर केलं तर त्याचा नक्कीच कुठेतरी एखादं पुस्तक होऊ शकतं. आणि मला असं वाटतं की आज जसं आपण पत्रकार दिनाचा कार्यक्रम घेतोय, बरोबर 6 जानेवारी 2025ला आपल्यातलेच एखाद्याचं पुस्तक प्रकाशन या निमित्तानं आपण पुढच्या वर्षी करावं. तर ते काहीतरी वेगळेपणा आणि आपल्यातील जे काही कलागुण आहेत, आपली लिखाण शैली आहे, त्याला थोडासा वाव दिल्यासारखं होऊ शकतं. आणि दोघांची पुस्तक प्रकाशित झालेली आहे, तिघांची. आणि तिसरं उदाहरण मला द्यायचं होतं ते म्हणजे संजय आवटे सरांचं, की तेही आलेले होते. तर संजय आवटे सरांनी मला काय सांगितलं होतं, मला म्हणजे आम्हाला लेक्चरमध्ये या तिघांनी एक वाक्य सांगितलं होतं, ते माझ्या अगदी चांगलं लक्षात आहे. कुमार केतकर सरांनी सांगितले की कुठल्याही गोष्टीचा एकांगी विचार करायचा नाही, सर्वांगीण विचार करायचा. तसंच उत्तम कांबळे सरांनी सांगितलं की तुम्ही जे काय करता ते फक्त पत्रकारिता म्हणून करू नका, तर आयुष्य म्हणून ते जगा आणि लिहून काढा, लिखाण करा. आणि संजय आवटे सर ज्या वेळेला आले होते तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की आपलं लिखाण असं पाहिजे की त्यातून पुढच्याला तर समजेल, परंतु समजायला त्याला जड गेलं पाहिजे. म्हणजे तुमचे काही वाक्य असे असतील पाहिजेत की त्याचे इतके अर्थ निघाले पाहिजेत, ज्याला जसं पाहिजे तसं त्याने घ्या. तर अजून जर तुम्ही त्यांचं लिखाण वगैरे पाहत असाल किंवा तुम्ही त्यांचे कमेंट्स वगैरे असतात फेसबुकला वगैरे, त्यांचे हे असतात, लेख असतात, तुम्ही जर ते बघितलं तर 1 किंवा 2 ओळीमध्ये ते असं काही सांगून जातात की आपण बराच उशीर विचार करत राहतो त्या गोष्टींच्यावर, खूप विचार करत राहतो. मग मला कधी कधी असा प्रश्न पडतो की अरे एवढी व्यासंगता या लोकांच्यामध्ये येते कुठून, एवढं त्यांचं मेंटॅलिटी जे आहे किंवा एवढं जे त्यांचं बुद्धिमत्ता असेल किंवा विचारशक्ती असेल ही येते कुठून. तर त्याच्यासाठी 2-3 गोष्टी असतात. एक, स्वतः जगलेला असलं पाहिजे, स्वतः अनुभव घेतलेला असला पाहिजे, लिखाण करत असलं पाहिजे. आणि जसं तुमच्याकडे पण लोक भरपूर येतात, आमच्याकडे पण प्रशासनामध्ये लोक भरपूर येतात, तर असं आपल्याला माणसं वाचायची सवय लागली पाहिजे. पुस्तकं तर आपण वाचलीच पाहिजेत, पण पुस्तकासोबत माणसं पण वाचली पाहिजेत. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून ज्या वेळेला आपण एखादी लेखन कृती असेल किंवा आणि काय असेल हे तयार करू, त्याच्यामध्ये असणारा जो दर्जा आहे, त्याच्यामध्ये असणारा जो कंटेंट आहे तो जगा वेगळा होऊन जातो, वेगळाच उंचीवरती पोहोचणारा होऊन जातो.
तर असं या तिघांचं अजूनही मी त्या सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो नेहमी. तर हे जे आहे हे मला यातून सांगायचं हे होतं की आपण ज्यावेळेला एखादी गोष्ट करतो तर ती गोष्ट चिरंतर किंवा थोडीशी निरंतर राहणारी केली तर त्याचा फायदा होऊ शकतो. आता मला प्रॅक्टिकली हे माहिती आहे की आपण ज्यावेळेला एखादं दैनिकामध्ये काम करत असतो तर त्यावेळेला आपण फक्त ते बातमी देणं एवढाच आपला तिथं उद्देश नसतो. तर त्याचबरोबर आपल्याला दिवाळी येत असते, वर्धापन दिन येत असतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यासाठीचं प्रेशर आहे, हे सगळं मी झेललेलं आहे. हे सगळं मला माहिती आहे त्याचं किती प्रेशर असतं, कसं तुम्हाला टार्गेट दिले जातात आणि ते टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी कशा पद्धतीने बोललं जातं आणि तुमचं एवढं पण वजन नाही काय, हेट नाही काय, जे काय बरोबर असतील कदाचित ते तुमचे म्हणून तुमच्यातून तर ह्या सगळ्या गोष्टी मी पण सहन केलेल्या आहेत, मी बघितलेल्या आहेत, मी अनुभवलेल्या आहेत, मी त्यातून गेलेलो आहे. मला मी लोकमतमध्ये ज्यावेळेला होतो तेव्हा मला जे सिलेक्ट करणारे नजीर शेख सर होते, आता ते संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. तर त्यांनी त्यावेळेला मला सांगितलं होतं की तू विषय सुचव, तू जर राज्यसेवेचा अभ्यास करतोस तर तुझ्याकडे कंटेंट जास्त आहे, तू आम्हाला विषय सुचव. मग मी त्यांना बरेच विषय सुचवले होते. एक विषय मी मिरजेतला त्यांना सांगितलेला होता, तर त्यांनी तो सांगितला की अतिशय चांगला विषय आहे परंतु ही दगड खायचे काम आहेत, त्यामुळे तुझा विषय तुझ्यातून माझ्यातच घेऊ. त्यानंतर परत त्यांनी मला कधी विषय सुचव म्हटले नाही. तर त्यांच्या लक्षात आलं की कसं आहे की आपण इमोशनली एखादी गोष्ट विचार करणं आणि प्रॅक्टिकली त्याच्या फील्डवरती काय परिणाम होऊ शकतात हे विचार करणं ही पण गोष्ट असते. कधी कधी काय होतं की आपल्या एखाद्या वाक्यामुळं जर समजा समाजातली किंवा गावातले एखादं वातावरण बिघडू शकलं, सामाजिक दोष निर्माण झाले किंवा काय म्हणू आपण त्याला कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर ऑटोमॅटिक त्याचा जो परिणाम आहे तो प्रशासनावरती पडत असतो आणि त्याला आपण कुठेतरी दोषी नसावं. म्हणून त्यांनी ते सांगितलं होतं. ही सुद्धा शिकण्यासारखीच गोष्ट आहे की आपण ज्यावेळेला एखादी गोष्ट उत्साहानं सांगतो की आपण असं करू, परंतु त्याचे जे आयाम आहेत, इतर आयाम, की हे केल्यानं काय होऊ शकतं याचा पण विचार केला पाहिजे की जे त्या लेवलला बसलेले जे आहेत म्हणजे जिल्हा प्रमुख म्हणून असतील किंवा त्याच्यावरती बसलेले आहेत, हे सगळं ते विचार करत असतात. म्हणून कदाचित आपल्याला असं वाटतं मी बातमी पाठवली होती परंतु ती लागलीच नाही, ते असं झालं तसं झालं, ते तसं नसतं. त्याच्या पाठीमागे ते त्यांचे अँगल वेगळे असतात, म्हणून कदाचित तो त्यावेळेचा विषय केलेला असतो. आता माने साहेबांनी जांभेकरांच्या बद्दल सांगितलं, आचार्य बाळशास्त्री जांभेकर की ज्यांचा जन्म 6 जानेवारीला झालेला होता, 6 जानेवारी 1812 आणि त्यानंतर 1832ला दर्पण पहिल्यांदा आलं. दर्पण साधारणतः 1840 पर्यंत चाललं. त्यांनी सांगितलं तसं त्यावेळची ब्रिटिश परिस्थिती आणि ब्रिटिश परिस्थितीमध्ये झुंजणारा एक माणूस, त्याला सामना करणारा एक माणूस जे म्हणजे जांभेकर, आणि त्यावेळची परिस्थिती अशी होती की मराठीमध्ये जर सांगितलं तर ते आपल्याला कळेल, परंतु आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे हे ब्रिटिशांना कसं कळणार, हाही मुद्दा होता. आणि म्हणून त्यांनी त्या दर्पणमध्ये 2 भाग केलेले होते की एका बाजूला मराठी, एका बाजूला इंग्रजी. म्हणजे त्याच्यामध्येच मराठी आणि इंग्रजी, की इकडं जे काय मराठी आहे ते आपली लोक वाचतील, तिकडं जे इंग्रजी आहे ते वाचतील आणि नक्की समाजामध्ये काय चाललेलं आहे, नक्की समाजामधल्या काय प्रश्न आहेत, तळागाळामध्ये काय अडचणी आहेत हे ब्रिटिशांना समजेल. आता ऍक्च्युली ब्रिटिश हे काय तुमच्या अडचणी सोडवायला आलेलेच नव्हते, ते अडचण कुठं सोडवत होते, त्यांना त्यांचे साम्राज्य विस्तार करत असताना जे काय अडथळामध्ये येईल तो दुरुस्त करत होते आणि तो दुरुस्त करण्यामध्ये आपला विकास होत होता. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे ज्या वेळेला त्यांनी रेल्वे चालू केली भारतामध्ये तर ती रेल्वे भारतातल्या लोकांना फायदा व्हावा आणि भारतातल्या लोकांचं दळणवळण व्हावं हा विषयच नव्हता त्यांचा. तर त्यांचा जे काही व्यापाराचा विस्तार पूर्ण भारतभर झालेला आहे, त्यांचं जे काही वसाहती होत्या आणि त्या वसाहतीमधून जो काही व्यापार चालायचा आणि ते जे साधनं होती ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी लवकर पोहोचावी हा त्या ठिकाणी उद्देश त्यांचा होता. पण पर्यायाने त्याचा ऑटोमॅटिक आपल्याला फायदा झाला. सेम तसंच तार यंत्राचं होतं. तुम्ही 1857च्या उठावातलं जर बघितलं तर 1857चा उठाव फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि तो पहिला स्वातंत्र्य समर आहे असं पण त्याला सावरकरांनी म्हटलेलं होतं. तर एवढा मोठा ज्या वेळेला उठाव झाला त्यावेळेला एका जो त्यावेळेचा जो उठाववाला होता, एक क्रांतिकारक असेल त्यातला, त्यांनी एक वाक्य नंतर म्हटलेलं होतं उठाव सगळा संपल्यानंतर की आम्ही ब्रिटिशांना अडवून ठेवण्यासाठी रस्ते बंद केले, रस्ते खोदले, त्याच्यानंतर असतील किंवा त्याच्यावरती बसलेले हे सगळं ते विचार करत असतात. म्हणून कदाचित आपल्याला असं वाटतं मी बातमी पाठवली होती परंतु ती लागलीच नाही, ते असं झालं तसं झालं, ते तसं नसतं. त्याच्या पाठीमागे ते त्यांचे अँगल वेगळे असतात, म्हणून कदाचित तो त्यावेळेचा विषय केलेला असतो. आता माने साहेबांनी जांभेकरांच्या बद्दल सांगितलं, आचार्य बाळशास्त्री जांभेकर की ज्यांचा जन्म 6 जानेवारीला झालेला होता, 6 जानेवारी 1812 आणि त्यानंतर 1832ला दर्पण पहिल्यांदा आलं. दर्पण साधारणतः 1840 पर्यंत चाललं. त्यांनी सांगितलं तसं त्यावेळची ब्रिटिश परिस्थिती आणि ब्रिटिश परिस्थितीमध्ये झुंजणारा एक माणूस, त्याला सामना करणारा एक माणूस जे म्हणजे जांभेकर, आणि
त्यावेळीची परिस्थिती अशी होती की मराठीमध्ये जर सांगितलं तर ते आपल्याला कळेल, परंतु आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे हे ब्रिटिशांना कसं कळणार, हाही मुद्दा होता. आणि म्हणून त्यांनी त्या दर्पणमध्ये 2 भाग केलेले होते की एका बाजूला मराठी, एका बाजूला इंग्रजी. म्हणजे त्याच्यामध्येच मराठी आणि इंग्रजी, की इकडं जे काय मराठी ते आपली लोक वाचतील, तिकडं जे इंग्रजी आहे ते वाचतील, आणि नक्की समाजामध्ये काय चाललेलं आहे, नक्की समाजामधल्या काय प्रश्न आहेत, तळागाळामध्ये काय अडचणी आहेत हे ब्रिटिशांना समजेल. आता ऍक्च्युली ब्रिटिश हे काय तुमच्या अडचणी सोडवायला आलेलेच नव्हते. ते अडचण कुठे सोडवत होते, त्यांना त्यांचे साम्राज्य विस्तार करत असताना जे काय अडथळा मध्ये येईल तो दुरुस्त करत होते, आणि तो दुरुस्त करण्यामध्ये आपला विकास होत होता. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे ज्या वेळेला त्यांनी रेल्वे चालू केली भारतामध्ये, तर ती रेल्वे भारतातल्या लोकांना फायदा व्हावा आणि भारतातल्या लोकांचं दळणवळण व्हावं हा विषयच नव्हता त्यांचा. तर त्यांचा जे काही व्यापाराचा विस्तार पूर्ण भारतभर झालेला आहे, त्यांचं जे काही वसाहती होत्या आणि त्या वसाहतीमधून जो काही व्यापार चालायचा आणि ते जे साधनं होती ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी लवकर पोहोचावी, हा त्या ठिकाणी उद्देश त्यांचा होता. पण पर्यायाने त्याचा ऑटोमॅटिक आपल्याला फायदा झाला. सेम तसंच तार यंत्राचं होतं. तुम्ही 1857च्या उठावातलं जर बघितलं तर 1857चा उठाव फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला, आणि तो पहिला स्वातंत्र्य समर आहे असं पण त्याला सावरकरांनी म्हटलेलं होतं. तर एवढा मोठा ज्या वेळेला उठाव झाला त्यावेळेला एका जो त्यावेळेचा जो उठाववाला होता, एक क्रांतिकारक असेल त्यातला, त्यांनी एक वाक्य नंतर म्हटलेलं होतं उठाव सगळा संपल्यानंतर, की आम्ही ब्रिटिशांना अडवून ठेवण्यासाठी रस्ते बंद केले, रस्ते खोदले, त्याच्यानंतर उकडून टाकले, पण आमच्या डोक्यावरून गेलेल्या तारेनं आमचा घात केला. हे त्याचं वाक्य होतं. त्यांच्या आपल्या लोकांच्या त्यावेळेला लक्षातच आलं नाही की आपण रेल्वे उकडले, आपण रस्ते उकडले, पण वरून चाललेली जी काही तारेची लाईन होती त्या लाईन मधून कुठल्या ठिकाणी उठाव होत आहे, कुठल्या ठिकाणी किती लोक आहेत, कोणत्या ठिकाणी जास्त पोलिसांची गरज आहे, हे सगळं त्या तारायंत्राच्या माध्यमातून पोहोचलं. आणि यामुळे मग तो आपला उठाव जो काय होता तो अपेक्षित झाला हे आपल्याला होता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा वापर त्यांनी केला, परंतु हे करत असताना नेमक्या कुठल्या गोष्टी आहेत की त्याच्यावरती ब्रिटिश प्रशासनाचं लक्ष असायला पाहिजे हे दाखवण्याचं काम बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पणच्या माध्यमातून पहिल्यांदा चालू केलं. 6 जानेवारी हा तसं बघितलं तर आजचा दिवस हा खूप वेगवेगळ्या अँगलनं पण महत्वाचा आहे. म्हणजे जर तुम्ही तुला ती सुद्धा आजच्याच दिवशी केलेली होती. म्हणजे ह्या 6 जानेवारीचं एक हे आहे, महत्व आहे, आणि त्या 6 जानेवारीच्या महत्वाच्या निमित्तानं आज आपण जरी फक्त जांभेकर आणि त्यांची जयंती आणि पत्रकार दिन या निमित्तानं जरी एकत्रित असलो तरी त्याला वेगवेगळे अँगल आहेत. आणि ज्या वेळेला मी पत्रकारिता करत होतो त्यावेळेला आम्ही वक्तृत्व स्पर्धा, जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आजच्या दिवशी घ्यायचो आम्ही. म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून त्या स्पर्धा चालू व्हायच्या, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील वेगवेगळे युवक एका ठिकाणी येतील आणि त्यांच्यामधून आपण जे काही विषय देऊ त्यांना त्या विषयांच्या मध्ये त्यांचं थिंकिंग काय आहे. म्हणजे तुम्ही जर आजकाल बघत असाल की आपल्या घरामधला म्हणजे जन्मल्यानंतर त्याचे ज्या वेळेला हात मुलाच्या हालत चालू होतात त्या हातातच मोबाईल आहे. तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. म्हणजे मूल एखादं रडायला लागलं तर त्याला शांत करायला हातात मोबाईल दिला जातो. पण ज्या वेळेला ते मोबाईल दिला जातो त्याचे किती वाईट परिणाम होत आहेत हे आपल्याला नंतरच्या काळामध्ये दिसत आहे. आज आपण तुम्ही बघितलं की मुलांना आपल्या कंटिन्यू सांगावं लागतं की अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर, आणि थोडासा ते मोबाईल हाताला बाजूला ठेव हे आपल्याला सांगावं लागतंय. म्हणजे तुम्ही जर विचार केला दुसऱ्या अँगलनं, जर आपल्याला हे सांगावं लागतंय तर त्याची स्वतःची जी विचारशक्ती आहे त्या विचारशक्तीचा तो वापर करणार त्याने. आणि मग ज्या वेळेला त्याला 10वीला 12वीला मार्क्स कमी पडतील, त्याचा करिअरला प्रॉब्लेम येईल, त्यावेळेला आपण म्हणतो की नाही ते झालंच नाही, बरं माझ्या मुलाचं नाही झालं ते झालं नाही, पण इतरांचं तरी कुठं झालं नाही. पण त्याला कुठेतरी आपण दोषी असतो, आपण त्यांची विचारशक्ती गुंतवून टाकत आहे मोबाईल हातामध्ये घेऊन. कारण त्या रील्स आहेत, रील्स तुम्ही स्वतः जर बघायला गेला तर रील्स एकदा बघायला चालू केली की त्यात कसे 1 तास 1.5 तास 2 तास जातात आपल्याला समजत नाही. मग आपली तर मुलं आहेत, मग त्यांना तर ते जास्त इंटरेस्टिंग वाटतं आणि त्यामुळं मग ते आपली जी काही येणारी पिढी आहे ती विचार खुंटणारी किंवा विचार ब्लॉक होणारी होत आहे. तर हे जर त्यांचे विचार कुठेतरी जागृत करायचे असतील, त्या विचारांना खतपाणी घालायचं असेल, त्या विचारांना बाहेर काढायचं असेल तर आपल्यासारख्या या संघटनांना समोर यावं लागेल. आणि त्यांनी जर अशा वक्तृत्व स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा असेल किंवा अशा कुठल्या तरी स्पर्धा की ज्या मुलांना मोबाईल पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतील. मी माझी जी इरादा नावाची संस्था आहे तिथे आम्ही चालू केलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी वाचन दिवस, पूर्ण दिवस वाचन. म्हणजे सकाळी 6 वाजता वाचन चालू आणि संध्याकाळी 6ला बंद. तर जो विद्यार्थी सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कंटिन्यू पुस्तक वाचत बसेल त्याला आम्ही पुरस्कार देतो. म्हणजे पूर्ण 12 तासामध्ये त्याच्या हातामध्ये एकदाही 1 मिनिट ही मोबाईल जाणार नाही. कदाचित तुम्ही असं आपण समजूया की त्या 12 तासातले फक्त 2 तास किंवा 3 तासच त्याचं कॉन्सन्ट्रेशन झालेलं असेल,
आणि तेवढ्याच 2-3 तासातलं त्याला कळलं, बाकीचे 9 तास वाया गेलेले असतील. पण ह्या 9 तासामध्ये तो त्याची डोक्यामध्ये विचार किती वेळा आलेले असतील की मी मोबाईल पासून लांब आहे, मला मोबाईल बघावं असं वाटतं. आपण सुद्धा बघाय 5-10 मिनिटं जरी मोबाईल आपल्या बाजूला गेला तर आपल्याला कसं वाटतं. हे आपण मोबाईल ऍडिक्ट झालोय. जर विद्यार्थी पण असेच ऍडिक्ट होत राहिले तर आपल्याला पुढचा काळ अवघड आहे. म्हणून विशेषतः पत्रकार संघ असेल आणि अशा ज्या चांगल्या संस्था आहेत त्यांनी पुढे येऊन विद्यार्थ्यांच्यासाठी जर काहीतरी केलं की आजच्या दिवसाच्या निमित्तानं वक्तृत्व स्पर्धा आणि जर राज्यस्तरीय जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा ठेवल्या तर खूप चांगल्या पद्धतीचे विचार आपल्याला ऐकायला मिळतील, चांगले वक्ते तयार होतील. त्या निमित्तानं एकदा का त्यांच्या लोकांच्या पर्यंत पोहोचलं की दरवर्षी 6 जानेवारीला असा कार्यक्रम असतो तर मुलं 1 महिना अगोदरच तयारी करायला लागतात. तर असं काहीतरी एक कन्स्ट्रक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो की अशा पद्धतीचं काम आपल्याकडून झालं पाहिजे असं मला वाटतं. खरं तर ज्यावेळेला पत्रकार दिन किंवा असं कुठल्याही निमित्तानं आपण एकत्र येतो त्यावेळेला बोलण्यासारख्या खूप गोष्टी असतात, परंतु ते बोलत असताना त्याचे विषय आणि त्या विषयाला धरून असणाऱ्या काही गोष्टी तिथं असतातच असं नाही. म्हणून त्या अँगलनं समजा आज पत्रकार दिन आहे तर त्या निमित्तानं आज आपल्याशी हा संवाद साधता आला. खरं तर मी कालच म्हटलेलं होतं की आज सुट्टीचा दिवस आहे आणि मी थोडंसं विसरून गेलो होतो कारण गेल्या जवळ 1 महिनाभर आमचं इलेक्शनचं काम एवढ्या जोरदार चालू आहे लोकसभा इलेक्शनचं की आम्हाला तारखाच लक्षात राहत नाही, वार सुद्धा लक्षात राहत नाही. कारण जवळजवळ 1.5 महिन्यापासून एकही शनिवार रविवार आम्हाला मिळालेला नाही. कंटिन्यू शनिवार रविवार सुद्धा आमच्या जिल्हाधिकारी महोदयांनी सुट्ट्या रद्द केलेल्या होत्या. त्यामुळे आम्ही ते बघणं सोडून दिलेलं होतं की आज शनिवार आहे की रविवार आहे की आज कुठला तारीख आहे. काल मला एकदम लक्षात आलं अरे बाबा उद्या 6 तारीख आहे. मग नियोजन तर काहीच नव्हतं आणि हॉस्पिटलला जाण्याचं आमचं नियोजन होतं. म्हणून म्हटलं की ठीक आहे मी येतो कार्यक्रमाला. तर या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांना भेटण्याचा योग आला. बरेच चेहरे असे आहेत की मला ते अजूनही नवीन आहेत, बरेच जण येऊन भेटून गेलेले आहेत किंवा त्यांची भेट झालेली आहे पण अजूनही नवीन आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याशी पण चांगल्या गप्पा होतील, त्यांच्याशी पण चांगला संवाद होईल. आणि जसं माने साहेबांनी सांगितलं की त्यांचा जसा अनुभव आहे ते जास्त दिवस इथं माझ्यापेक्षा आहे त्यामुळे त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे. परंतु जेवढ्या कालावधीमध्ये मला अनुभव आलेला आहे तोही मला चांगल्या पद्धतीचा अनुभव आलेला आहे आपल्या सर्वांच्याकडून की कुठलीही गोष्ट असेल तर ती विचारून किंवा काय आहे त्याचे मी मगाशी जसा आयाम म्हणालो की एकानी कुठली गोष्ट न राहता त्याचे पूर्ण सगळे पदर काय काय आहे हे बघून एखादी गोष्ट करणं त्या गोष्टी मला सुद्धा इथं जाणवलेल्या आहेत. आता थोडंसं प्रशासनाच्याकडून बोलतो की प्रशासनाच्याकडून ज्यावेळेला पत्रकार भवनासाठी असेल किंवा पत्रकार बंदवंच्यासाठी असेल असं कुठल्याही अँगलनं माझ्याकडून एखादं काही काम असेल की ते आपल्याला करणं आवश्यक आहे तर तुम्ही 11th आवरला अगदी रात्री कधीही मला सांगितलं तरी मी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे. काढणार आहे पैसे पण झाले आमची तयारी आहे. बरोबर आहे, चांगला विषय आहे हा. विषय पण चांगला आहे. मी मागच्या वेळेला त्या पत्रकार भवनाची त्यांची इच्छा होती, मी जागा पण दिली होती त्यांना. पण मी आता कदाचित यावर्षी झालंय की नाही माहिती नाही मला तिथे, परंतु हे पत्रकार भवन तर इथे झालेलं आहे. पण हा एक चांगला उपक्रम आहे, यामध्ये आपण करू शकतो. तर थोडस अजून एक यामध्ये गोष्ट अशी आहे की आपण 6 जानेवारीला बोलल्यानंतर 7ला ते विसरून नाही गेलो पाहिजे. कारण आता तुम्ही सांगितलं की आम्हाला तारीख आणि वार सुद्धा विसरलेले आहे, एवढं ते इलेक्शन मध्ये बिझी आहे. तर मग परत अशा गोष्टी मागे राहिल्या आणि नंतर मग असं नको की तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं. तर फॉलो जो ज्याला म्हणतो आपण ते थोडंसं असेल तर नक्की ह्या गोष्टी सगळ्या मार्गी लागतील आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करू. त्यासाठी मी कधी पुढे तयार आहे. आणि मी जसं आता सांगितलं अशा कुठलेही उपक्रम किंवा स्पर्धा जर आपण करणार असेल तर त्यासाठी मी पूर्ण सहकार्य करायला आपल्या सगळ्यांना तयार आहे. तर असं काहीतरी वेगळं आपण करूया. तर आजच्या या दिवसाच्या निमित्तानं मी आमच्या महसूल प्रशासनाच्या वतीनं सुद्धा सर्व आपल्या पत्रकार बंधूंना एक सन्मानपर म्हणून द्या सगळ्यांना. आणि आपल्यातलं हे ऋणानुबंध आपल्यातले नातं असंच कायम राहावं. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. आंबेकरांचा आज जन्मदिवस आहे आणि तुमच्या पत्रकारांचा पण दिवस आहे. आणि बऱ्याच दिवसापासून माझ्या सुद्धा मनात होतं आणि काँग्रेस आमची पवार साहेबांची आमची चर्चा झाली. तर पहिल्यांदाच आम्ही पत्रकारांची आज संध्याकाळी 3 वाजता एक कार्यक्रम पण साजरा करतोय आणि त्याच्या निमित्तानं आम्ही सगळे आलो होतो. आणि एकाच वेळेस दुपारनंतर माणसं येतील का नाही ही थोडी शंका आहे, बाहेरच्या गावची आहे. बऱ्याच जणांचं पण काम असेल एकत्रितरित्या
एकदा भेटण्याचा एक योग आहे आणि त्याच्या निमित्तानं प्रत्येक जणाचा वाढदिवस साजरा करतो आणि मी असं म्हणतो की आज जो दिवस आहे हा पत्रकारांचा खराच वाढदिवस आहे. म्हणजे जरी कुणाचा जरी वाढदिवस असला तरी ते लहानपणी आपण म्हणायचो की किती तारीख असते प्रत्येकाची तारीख ही 1/6ची असते तर तुमचं 6/1ची तारीख ही आज आपण पत्रकार सगळ्यांनी काँग्रेस ऑफिसला पण यावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि ज्याला शुगर येते जरा राहू दे बाबा, 1-2 मिनिटं अभिजित पाटील बोलून निघून गेले पुढच्या कार्यकर्ता साहेबांचं भाषण मी बंद लावून भाग्य वगैरे काय मध्ये अशा धक्काधक्कीच्या काळात तुमच्यासारख्या अधिकारी तालुक्याला आपण खरंच चांगली गोष्ट. तालुक्याच्या दृष्टीने ह्या 2 जागा तिसरे व्हिडिओ एक असतात आणि मग न्यायपालिकेचं वेगळं असतं. पण ह्या 3 जागा ज्या आहेत आपण तहसीलदार, गट विकास अधिकारी, व्हिडिओ त्या 3 जागेवरती तर अशी काळजी लोकांची घेणारी जर माणसं आली तर त्या तालुक्याचे बदल व्हायला काही असं नाही. आणि दुसरी गोष्ट निदान कुठला त्रास तरी होणार. मी मनापासून तुम्हाला मला तर शुभेच्छा दिले तर तुमच्या दोघांच्या कार्याला मनापासून शुभेच्छा दिली. दुसरी गोष्ट मी थोडा सध्या जास्त कामाच्या व्यापारात आहे तुम्हाला सगळ्यांना म्हणून या पत्रकार भवनाकरता धनश्रीचा रौप्य महोत्सव आहे त्याला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. शिवाय माझा अमृत महोत्सव तेव्हा पत्रकार म्हणून नाही कार्यकर्ता म्हणून काम करायचं. तर एक काही तुम्हाला जी आवश्यक वस्तू आहे त्याला भेट देतो परिवाराकडून तुम्हाला काही योग्य त्याचे सुचवा. 2 टेबल आणि 6 खुर्च्या पाहिजे. 2 टेबल गरज आहे तर मी बसल्या तुमच्या एक चांगला TV गरज आहे.
काचा पडले होते आम्ही आमच्या पैशाची प्रक्रिया सर्वांनी केली. आम्ही विचार करून तुम्हाला ती भेट मिळेल. रौप्य महोत्सवाविषयी थोडक्यात सांगतो. दिनांक 17 जानेवारी, 18 जानेवारी आणि 19 जानेवारी 3 दिवस मोठा कार्यक्रम आहे. ठिकाणी इथं दामाजी पंतांच्या तिथलं जे शिंद्यांचं मैदान आहे तिथं दुरुस्ती चालू आहे, तर तिथं तो कार्यक्रम होईल. रौप्य महोत्सव हा संस्थेच्या इतिहासामध्ये 25 वर्षांनी येणारा तो दिवस आहे. त्यामुळं चांगल्यापैकी तो कार्यक्रम करायचं ठरलेलं आहे. कार्यक्रम पत्रिका तयार करायचं काम चालू आहे. अनेकांची वेळ घेणं त्यात थोडा वेळ जातो. मी आताच साहेबांना विनंती केली की एका ठिकाणी नाव टाकतो पण 3 दिवस उपस्थित राहायचं. तसं तुम्हालाही आहे. मी असलं तरी येणारच. जायला काय 20 जानेवारीपर्यंत 17 तारखेला खरं तर 2 दिवसाचा कार्यक्रम होता, पण 17चा एक महाआरोग्य शिबिर ठेवतोय आपण. 12 प्रकारच्या तपासण्या आणि ते चांगलं आरोग्य शिबिर आपण ठेवतो. 18-19 पण सांगा. 18-19 पण सांगा सांगतो. आणि दुपारी 2 ते 5 पुन्हा महिलांचा रौप्य महोत्सवाचा एक अर्धा भाग आहे. त्यामध्ये तालुक्यातल्या जेवढ्या महिला चेअरमन आहेत पतसंस्थांच्या अशा एक 20-25 महिला आहेत, त्यांचा एक सत्कार ठेवतो. त्याचबरोबर गरीब मुलींना 75 मुलींना सायकल वाटपाचा कार्यक्रम होईल. 75 महिलांना शिलाई पडली. आता ते त्यांनी ठरवलेले कार्यक्रम आहे. असा एक कार्यक्रम त्या दिवशी. आणि त्या दिवशी त्या राहीबाई कुकडे ज्या भूषण मिळालं त्या बियाण्याचं रक्षण केलं. हां, त्या प्रमुख पाहुणे आहेत. त्या शिंदे महिलांच्या करता प्रबोधन करणारा असा एक तो चांगला कार्यक्रम आहे. 17 तारखेला दुपारच्या 17 सकाळी आरोग्य शिबिर सुरू होईल. 17 दुपारी तो महिलांचा कार्यक्रम होईल. आणि संध्याकाळी एक मनोरंजनाचा कार्यक्रम. खरं तर मंगळवाडीमध्ये मोठ्या कार्यक्रमाचा झाला नाही आणि म्हणून अशोक खांद्यांचा मराठी गाणं हा कार्यक्रम आपण 17 तारखेला संध्याकाळी त्या मैदानामध्ये ठेवतोय. खूप मोठा कार्यक्रम आहे आणि उपस्थित राहायचंच आहे, पण आपल्याला जे ज्या परीनं सहकार्य करता येईल त्या परीनं करायचं. 18ला सकाळी माऊली तुझ्या कार्यक्रम आहे, तो संत पूजेचा कार्यक्रम आहे. मंगळवाडा ही संत भूमी म्हणून तिचा गौरव केला जातो. शेकडो वर्षे संत भूमी म्हणून तिचा गौरव होत आलेला आहे. तरी सुद्धा या भूमीतल्या काही संतांचा म्हणजे आपल्या पंढरीतल्या काही संतांचा गौरव त्या दिवशी करतो. 5 एक संत असे निवडलेले एक विषय दिलाय, संत विचार आणि समाज. त्याच्यावरती परिसंवाद होईल किंवा त्याच्यावरती काही 4-5 जण बोलतील आणि काही संतांचा असा गौरव असा एक सकाळी 9 ते 12 असा एक कार्यक्रम होईल. दुपारच्या सत्रामध्ये रौप्य महोत्सव धनश्री महिला पसंतीचा आणि मल्टीस्टेटचं तपपूर्ती 12 वर्ष पूर्ण झाली असा मिळून एक त्याचा राहिलेला अर्धा कार्यक्रम होईल. त्याला बरेचसे मान्यवर येणार आहेत, हर्षवर्धन पाटील येणार आहेत, असे सकारात्मक जाणकार लोक त्याला निमंत्रित केले आणि तो कार्यक्रम दुपारच्या सत्रात होईल. त्या सत्रामध्ये मंगळवाडा शहरातल्या तालुक्यातल्या 6-7 महिलांचा आपण सत्कार करतोय. त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यामध्ये 2 कलेक्टर आहेत. एक गुंजेगावची म्हणजे नैना खांडेकर त्या कलेक्टर आहेत आणि 90 तेव्हा या 2 महिला, त्याचबरोबर भाग्यश्री बिले आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून अनुष्का शितोडे. हां, आणि अनुष्का शितोडे ती टीव्ही पार्श्वगायिका आहे. मंगळवेढीची एक मुलगी मुंबईमध्ये हास्य जत्रासाठी जी लोकप्रिय अशा चांगल्या मालिकेतली ती पार्श्वगायिका आहे. म्हणून तिचा एक
सत्कार केलेला आहे. शिवाय माझी मुलगी एक आहे, ती आज स्वतंत्रपणे कारखाना चालवते आणि असे 5-6 महिला आहेत. त्या 6 महिलांचा एक सत्कार त्या मान्यवरांच्या हस्ते आपण एक आगळा वेगळा सत्कार असा त्या दिवशी केलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे लोक मार्गदर्शन करतील आणि त्या दिवशी संध्याकाळी दिवसभर सगळं ते आयोजित केलेलं आहे. उषा मंगेशकर, कविता पौडवाल, अनुराधा, मोहम्मद आयाज आणि अनुष्का शिरसाट अशा 4 चांगल्या गायिका महाराष्ट्रातल्या त्यांचा गायनाचा शो असा एक मोठा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी 18 तारखेला संध्याकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये होणार आहे. 19 तारखेला तुम्ही जे आता इथं पत्रकार तुम्ही संजय आवटेकरांचं नाव घेतलं त्या माझे किंवा संजय आवटे सर असतील तर तुमचे प्रमुख आणायचे खूप चाललं होतं आपले विश्वासराव नांगरे पाटील, त्यांना वेळ उपलब्ध नाही. म्हणजे तुमच्यासारखे जे तरुण आहेत किंवा तरुण विद्यार्थी अशा युवकांच्यासाठी 19 तारखेला सकाळी हा कार्यक्रम ठेवायचा आणि त्यांना प्रबोधन विश्वासराव नांगरे पाटील पण ते प्रयत्न केला पण त्यांची वेळ त्यांना उपलब्ध नाही. पण संजय आवटे सर आहेत, विजय चोरमारे सर आहेत, आणखी काही मान्यवर आहेत. त्या दिवशी सकाळच्या सत्रात तो कार्यक्रम होईल, साहित्यिक असतील आणि मग दुपारी 4 वाजता आपण निमंत्रित करतो पण 4-4:30ला तो कार्यक्रम सुरू होईल. आमचा मॅडमचा आपला अमृत महोत्सव त्याला आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब अध्यक्ष आणि आदरणीय पवार साहेब त्याचे प्रमुख त्यांच्या हस्ते होईल आणि डॉक्टर अहमद साळुंखे ते तिथं व्यासपीठावरती आशीर्वाद द्यायला उपस्थित असतो. असा तो याचा कार्यक्रम असेल. त्या कार्यक्रमाला तालुक्या जिल्ह्यातील बऱ्यापैकी आधी माझे आमदार कोण जे असतील लोकप्रतिनिधी बऱ्यापैकी सगळे उपस्थित राहतील आणि सोलापूर जिल्ह्याचे जेवढे साखर कारखानदार आहेत त्या कारखान्याचे प्रतिनिधी चेअरमन वगैरे सगळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि जिल्ह्यातील आणखी काही मान्यवर उपस्थित राहतील. बाहेरून काही लोक येतील तेव्हा आपण पत्रकार आहात, पत्रकारिता तर करायची, त्याचं वार्तांकन तर करायचं 3 दिवसात, पण त्याच्यापेक्षा आपण जसे सगळेच विद्यार्थी काही थोडे सोडले तेव्हा असा एक कार्यक्रम होतो मंडळावर तेव्हा 75चा किंवा तेव्हा आपली दुसरी एक जबाबदारी आहे की आपण विद्यार्थी आहोत म्हणून आपण तिथे आपलं कसं योगदान देतो आणि तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने कसा होईल या दृष्टीने मार्गदर्शन करायचं, या दृष्टीने सहकार्य करायचं. अशा पद्धतीने 3 दिवसाचा 17, 18 आणि 19 जानेवारी एक मोठा कार्यक्रम मंगळवाड्यामध्ये आयोजित केलेले तेव्हा तोही पद्धतीनं पार करण्याच्या दृष्टीनं आपण सगळेजण सहकार्य करा. कारण की वेगळी पत्रकार परिषद झाली, पत्रकार परिषद झाली, सगळेजण तिथे दिवसही चांगला आहे, एक आपण चांगलं काम करतोय. पण इथं सगळे एक आणखी कृषी प्रदर्शन ठेवतो मंगळवाड्यातलं जे मातीचं हे जे वैभव आहे ते एका बाजूला ठेवतोय. इथलं शाळू असेल, ज्वारी असेल, करडे असेल, हरभरा असेल, पिकं किंवा फळं याचे प्रदर्शन आणि मग 2 दिवस किंवा 3 दिवस लोकांना किती बघायला मिळेल असे दृष्टीने नियोजन आहे. म्हणजे सगळे कार्यक्रम असे आहेत बऱ्यापैकी लोकांना त्याचा उपयोग कसा होईल किंवा मनोरंजन कसं होईल किंवा आणखी प्रबोधन कसं होईल या दृष्टीनं त्याचं नियोजन केलेलं आहे. तेव्हा आपण साहेबांनी अनेक अँगल सांगितले पत्रकार, तेव्हा एका चांगल्या अँगलने हा कार्यक्रम यशस्वी कसा होईल हे आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. पुन्हा एकदा मी एक ज्येष्ठ आहे म्हणून तुम्हाला सगळ्या कारण मनापासून शुभेच्छा देतो आणि मला सांगितल्याप्रमाणे एक तुम्ही सुचवा ती वस्तू आपल्याला. धन्यवाद. स्मरणशक्ती तुमचा स्टॅमिना तुम्हाला 75 झाले आम्हाला वाटत नाही.